आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या भारतातील महापुरुष आणि त्यांचे समाधीस्थळ सर्व एकूण एक ट्रिकनुसार। तुम्हाला ही समाधीस्थळ हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुठलेही पुस्तक वाचण्याची आवश्यकता राहणार नाही, तर पूर्ण एकूण 10 समाधीस्थळ कोणत्या महापुरुषांचे आहेत हे आपण सर्व ट्रिकनुसार ध्यानात ठेवणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। तर पहिलं जे समाधीस्थळ आहे ते समाधीस्थळ आहे राजघाट। तर मित्रांनो, राजघाट या शब्दामध्ये आपल्याला एक शब्द दिसतो राज। तर आपण असं लक्षात ठेवू शकतो आपल्या भारतावर कोण राज्य केलं? इंग्रजांना। आणि इंग्रजांना कोण पळवलं? महात्मा गांधींनी। मग आपण असं लक्षात ठेवू शकतो राजघाट यामध्ये शब्द आहे राज। आपल्या भारतावर राज्य केलं इंग्रजांनी आणि त्यांना पळवलं महात्मा गांधींनी। तर राजघाट हे समाधीस्थळ कोणाचं झालं? महात्मा गांधीजींचं। महात्मा गांधीजी, महात्मा गांधीजी। त्यानंतर दुसरं जे समाधीस्थळ आहे ते आहे विजय घाट। तर आपल्याला याच्यामध्ये शब्द पाहायचा आहे विजय। विजय म्हणजे एखादी सक्सेस, कोणताही विजय मिळवणं। तर आपल्याला माहिती आहे की कोणताही विजय हा आपल्याला सहजासहजी मिळत नाही, तर त्यासाठी आपल्याला अपार कष्ट घ्यावे लागतात। आणि कोणती जर कोणत्या लढाईत विजयी व्हायचं असेल तर आपल्याला बहादूरपणे लढावं लागतं। तर आपण इथे लक्षात ठेवू शकतो विजय घाट यामध्ये शब्द आहे विजय। तर विजय आपल्याला कधी मिळतो? जर आपण बहादूरपणे लढलो तर विजय घाट हे समाधीस्थळ कोणाचं राहील? लाल बहादूर शास्त्री यांचं। लाल बहादूर, हे पहा बहादूर शब्द आहे, लाल बहादूर शास्त्री यांचं। त्यानंतर नंबर 3चं जे समाधीस्थळ आहे ते आहे अभय घाट। तर आपण सुद्धा यामध्ये शब्द पाहायचा आहे अभय घाट मध्ये शब्द आहे अभय। तर अभय हा एका मुलाचं नाव आहे। तर आपल्याला माहिती आहे की कोणतेही लहान मुलं कोणत्या खेळण्याशी खेळत असतात, पण इथला जो अभय आहे तो एका मोरासोबत खेळत होता। अभय कोणासोबत खेळत होता? मोरासोबत। तर आपण इथे लक्षात ठेवू शकतो अभय घाट। तर अभय खेळत होता मोरासोबत। तर अभय घाट कोणाचं समाधीस्थळ आहे? मोरारजी देसाई यांचं। मोरारजी देसाई, मोरारजी देसाई। मित्रांनो, अशाच प्रकारचे विविध ट्रिकी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी एक घंटीचं बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करावं लागेल, कारण हे दोन प्रोसेस केल्यानंतर मी जेव्हा एखादा ट्रिकी व्हिडिओ नवीन आपल्या चॅनलला अपलोड करीन तर लगेचच तो तुम्हाला पाहायला मिळेल। तर त्यानंतर जो समाधीस्थळ आहे तो आहे किसान घाट। किसान घाट त्याच्यामध्ये शब्द पाहायचा आपल्याला किसान। तर आपल्या सर्वांना माहिती आहे किसान म्हणजे शेतकरी। आपण जे काही आज जीवन जगतो आहे, सुखामध्ये जीवन जगतो आहे, आपल्याला आज 2 वेळेचं जेवण मिळत आहे, ते कोणामुळे मिळत आहे? शेतकरीमुळे, म्हणजेच किसानमुळे। तर किसानलाच मराठीमध्ये शब्द आहे किसान। तर 2 वेळेचं जेवण आपल्याला किसानमुळे मिळत आहे, तर आपण किसानचं काय करायला पाहिजे? चरण स्पर्श करायला पाहिजे, पाया पडायला पाहिजे। तर किसान घाट जेव्हा आपल्याला ऐकू येईल तर किसानच्या आपण काय करायला पाहिजे? चरण स्पर्श करायला पाहिजे। तर किसान पासून शब्द बनला आपला चरण स्पर्श। तर चरण सिंग, चरण सिंग हे किसान घाट समाधीस्थळ कोणाचं आहे? चरणसिंह यांचं, चरणसिंह चौधरी यांचं। त्यानंतरचा जो समाधीस्थळ आहे तो आहे शांतिवन। इथं आपण पाहू शकतो शांतिवन या शब्दामध्ये आपल्याला 2 शब्द पाहायला मिळतात। पहिला शब्द आहे शांती आणि दुसरा शब्द आहे वन। मित्रांनो, आपण जर घरी असू तर आपल्याला चांगलंच खायला पाहिजे। जर आपल्याला घरी ज्वारीची भाकर आणि लाल चटणी दिली तर आपण तो खाणार नाही, पण जर आपल्याला दिवसभर एका वनामध्ये काम करायला लावलं आणि संध्याकाळी किंवा दुपारी एक ज्वारीची भाकर आणि लाल चटणी जरी दिली तरी ते आपण आवडीने खातो। मग इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की शांतिवन, वनामध्ये शांतपणे आपण काय खातो? ज्वारीची भाकर आणि लाल चटणी। तर शांतिवनामध्ये आपल्याला लक्षात येईल शांतपणाने आपण काय खाल्ली? ज्वारीची भाकर। कुठं? वनामध्ये। तर शांतिवन कुठं कोणाचं समाधीस्थळ झालं? पंडित जवाहरलाल नेहरू यांचं। जवाहरलाल नेहरू, जवाहर हे पहा, जवाहर म्हणजे ज्वारीची भाकर, जवाहर लाल, लाल म्हणजे लाल चटणी, आणि नेहरू, नेहरू पासून काही नाही, फक्त एवढं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, नेहरू। त्यानंतर 6वं जे समाधीस्थळ आहे ते आहे शक्तीस्थळ। तर यामध्ये आपण शब्द पाहू शकतो शक्ती। आता मित्रांनो, साहजिक गोष्ट आहे एखाद्या पुरुषाला किंवा माणसाला आपण शक्ती म्हणणार नाही, पण एखादी जर महिला असेल तर आपण म्हणतोच ना नारी शक्ती म्हणून। तर नारी शक्ती जेव्हा आपल्याला शब्द ऐकू येईल तेव्हा आपण पाहू शकतो शक्तीस्थळ। तर शक्ती म्हणजे नारी, कोणती तरी नारीचं समाधीस्थळ असेल, म्हणजेच शक्ती म्हणजे नारी, कोणती तरी नारी आहे म्हणजे इंदिरा गांधी। इंदिरा
गांधी यांचं हे समाधीस्थळ आहे. त्यानंतर शेवटचं जे समाधीस्थळ आहे चैत्यभूमी. आता मित्रांनो ही चैत्यभूमी तर सर्वांनाच माहिती आहे. चैत्यभूमी कोणाचं समाधीस्थळ आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. तर आपण हे लिहू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा.